नमस्कार. इंडियन कल्चर अँड फेस्टिवल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे ब्रह्मध्वज पूजा म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडव्याविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा. या दिवसाला आपण गुढीपाडवा असे म्हणतो. ही चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडले आहे. चित्रा नक्षत्रात असलेली चैत्रिमा आणि ज्या महिन्यात चैत्री येते तो चैत्र महिना. चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झाला. चित्र याचा अर्थ विविध असा होतो. या वसंत ऋतूत सृष्टीची शोभा अनेक रूपांनी वाढलेली असते. अशा या नयनरम्य चैत्र महिन्याचा पहिला दिवस वर्ष प्रतिपदा या नावाने साजरा केला जातो. आपण 3.5 मुहूर्त मानतो. त्यातील गुढीपाडवा हा एक मुहूर्त, वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया हा एक मुहूर्त, अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी हा दसरा हा एक मुहूर्त आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त. हे सर्व मुहूर्त मिळून 3.5 मुहूर्त होतात. प्रारंभी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले होते. ते चैत्र शुद्ध प्रतिपदेस होय. ब्रह्मांड पुराणामध्ये याचे वर्णन केलेले आहे. प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला. त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करीत होता. धर्म पालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवाकडून वेळूची काठी मिळाली. राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली. तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली. नारद मुनींना झालेले 60 पुत्र हे 60 संवत्सरे आहेत. त्यापैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी साजरा केला जातो. त्यामुळे गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याची प्रथा पडली, असे काही विद्वान लोकांचे म्हणणे आहे. शालिवाहन राजाने शकांचा पराभव केला, त्यामुळे हा दिवस विजय दिन म्हणून ओळखला जातो. शालिवाहक राजाच्या विजया दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली. त्याला शालिवाहक शक असे म्हणतात. गुढी हा त्या विजय ध्वज आहे. या दिवशी घरातील सर्वांनी पहाटे उठून मंगल स्नान करावे, नवीन कपडे घालावे, गुढी उभारण्याची जागा स्वच्छ करून सुंदर रांगोळी काढावी. बांबूची काठी घेऊन ती मस्त धुवून आणि तिच्या टोकास तांबडे वस्त्र, कडुलिंबाची पाने, फुलांची माळ आणि साखरेची गाठी बांधावी. आणि वर एखादा लोटा, ज्याला आपण गडू म्हणतो, तो तुम्ही तांब्याचा घेऊ शकता, स्टीलचा घेऊ शकता, चांदीचा घेऊ शकता आणि पितळचा घेऊ शकता. तर हा लोटा त्या काठीच्या वरती बांधावा आणि गुढी उभारावी. त्यानंतर गुढीची षोडशोपचारे पूजा करावी. उपचाराच्या वेळी ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणावे आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर एक मंत्र म्हणावा. तर तो मंत्र असा आहे: ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलम कुरु. हा मंत्र झाल्यानंतर कडुलिंबाची कोवळी पाने घेऊन ती वाटावी. त्यामध्ये मिरे घालावेत, तसेच हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ, गूळ हे सर्व घालून गुढीला दाखवायचा आणि आपण तो प्रसाद म्हणून भक्षण करायचा. या दिवशी पंचांगाने पूजन करावे, सुग्रास भोजन करावे आणि संपूर्ण दिवस आनंदाने साजरा करावा. या दिवशी प्रत्येकाने पवित्र संकल्प करावा.
तो संकल्प वर्षभर पाळावा. संध्याकाळी तुळशीला हळद कुंकू अक्षदा वाहाव्या आणि गुढी खाली उतरावी. तर हे गुढीचं संपूर्ण महत्त्व सांगितलंय तुम्हाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.